महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मानाच्या 5 गणपती मंडळांअगोदरच सकाळी 7 वाजता लक्ष्मी रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय शहरातील 60 सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भूमिका जाहीर केली होती। त्यावर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली होती। त्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्रित बसून निश्चित तोडगा काढतील अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर असताना मांडली होती। या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली मानाचे 5 गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि इतर मंडळाचे अध्यक्ष यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली आहे। पाहूयात। वाद होता का, वाद पेरला गेला आणि काय नेमकं आज निरसन झाले वाद? नाही, मला पहिले हे सांगायचं की पुण्याचा आमचा गणेश उत्सव जो 132-33 वर्षाची आमची परंपरा आहे। विशेष करून गणेश उत्सवामध्ये आमच्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असतं आणि देशभरातून भाविक या मिरवणुकीसाठी पुण्यामध्ये येतात आणि तीच परंपरा कायम राहावी हीच आमच्यातल्या प्रत्येकाची भावना आहे। आज मी जरी लोकप्रतिनिधी असेल, मंत्री असेल, हे आमदार असतील, तरी आम्ही पहिले गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहोत आणि याच्यामध्ये आमच्यात वाद कुठंच नव्हता कुणाच्या। काही विचार होते, काही मतभिन्नता होती, आमच्यामध्ये मतभेद होते, पण कधीही आमच्यात कुणाच्याही मनभिन्नता कधीच नाही झाली, मनभेद कधीच झाले नाही। काही विचारांची देवाणघेवाण होणं अपेक्षित होतं, संवाद एकत्रित होणं अपेक्षित होता। तो आज आमचे मानाचे गणपती आणि आम्ही सगळे बाकीचे इतर गणपती मंडळ जो गेले काही दिवस चर्चा सुरू होती की मिरवणूक आधी कोण जाणार, नंतर कोण जाणार, काय जाणार, पण आज मी ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन। या आज इथं उपस्थित असलेला प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता, पदाधिकारी हे त्यांना श्रेय जातं की त्यांनी आपापसात बसून हा निर्णय घेतला की जे काही चर्चेतनं आपल्याला मार्ग काढता येईल तो त्यांनी काढला आणि पुण्याची मिरवणूक ही जशी होती तशीच अत्यंत पारंपरिक पद्धतीनं आणि सामंजस्यानं होईल। पोलीस प्रशासन असेल आणि महापालिका प्रशासन असेल, कोणी असेल, या सगळ्यांना सुद्धा आम्ही एकत्रितपणे आमचं तेच सांगणं आहे की आम्ही एक आहोत। त्यामुळे आमच्यामध्ये जी काही भूमिका एकत्रित ठरेल तीच कायम असणार आहे, त्यामुळे त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे। त्यामुळे छोटं मंडळ, मोठं मंडळ असा कुठलाही भेदभाव नाही। मानाच्या गणपतीच्या मंडळांना धन्यवाद यासाठी देईल की त्यांनी एक पाऊल मागे येऊन जे काय म्हणणं आहे ते त्यांचे या ठिकाणी सांगतील, त्यांनी निर्णय घेतला। आमचे बाकीचे जवळजवळ 30-40 मंडळ जी मागचे काही दिवस त्यांची एक विशिष्ट भूमिका मांडत होते, त्यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा एक चांगली त्याच्यामध्ये त्यांचे विचार मांडून त्यांनी सुद्धा हा विचार केला। ते सुद्धा 4 गोष्टी विचार करून एक पाऊल मागे आले आणि दोघंही जेव्हा मला असं वाटतं की दोन्ही बाजू एकत्र आल्यानंतर जे विचारांची देवाणघेवाण झाली, एकमेकाचा विचार झाला, त्यामुळे आज हा निर्णय झाला की कुठलेही आमच्यामध्ये मिरवणुकीच्या निमित्तानं कुठेही आमची 2 मतं नाहीत, सगळ्यांची मिळून आमची एकच मत आहे। हे आज खूप चांगली गोष्ट आहे आणि हे ह्या दोन्ही मंडळी म्हणजे इकडे काही मंडळ आहेत आणि इकडे या दोघांना त्याचं श्रेय जातं। त्यांनी खूप सामंजस्याची भूमिका घेतली आणि खरं ते सगळे मित्र आहोत, आम्ही एका परिवारातले सगळे सदस्य आहोत। त्यामुळे इथं फार काही नव्हतं। ते जे काही चाललं की खूप मोठं झालंय, महाराष्ट्रभर मीडियामध्ये हे चालू झालं की पुण्याच्या गणेश उत्सवामध्ये, असं काही नाही। छोटे छोटे विषय होते आणि आपापसात बसून आम्ही सगळ्यांनीच, मी म्हणालो तसं मागे आम्ही एक परिवार आहोत, त्या परिवारात आम्ही सगळे एकत्र बसून आज हा विषय संपला आणि ती मिरवणूक आहे तशी चांगल्या पद्धतीनं थाटात मिरवणुकीत सांस्कृतिक शेवटी आमची एक परंपरा आहे, वैभवशाली परंपरा आहे आणि त्यामुळे त्याच पद्धतीनं ती दरवर्षी होती तशीच मिरवणूक यावर्षी सुद्धा होईल। मी या सगळ्या मंडळींना खूप खूप मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी हे आधी सगळ्यांनी एकत्रित बसून भूमिका 3 वाजता निघणार आहे मिळून पण तुम्ही मिरवणूक निघावी, वाद नव्हते, संख्या कमी आताही सांगतो वेळेचं सांगा तुम्ही। वाद नव्हते, 2 विचार वेगळे होते, दोन्ही विचार होते ते एकत्रित बसल्यानंतर आज मानाच्या गणपतींनी हा विचार केला की त्यांनी मिरवणूक लवकर चालू करायची। त्यामुळे ते 9:30ला ते मिरवणुकीला सुरुवात करतील, पथकांची संख्या कमी करतील, पथकांच्या सदस्य संख्येमध्ये कमी केले जाईल। त्याच्यानंतर कुठेही या सगळ्या मिरवणुकीमध्ये कुठेही स्थिर वादन आता कोणी करणार नाही, त्यामुळे वेळ कमी होईल आणि शेवटी मागे येणाऱ्या मंडळांचा जो क्रम मागच्या वर्षीचा आहे तो तसाच्या तसा क्रम राहील आणि त्यामुळे सगळी मंडळी या सगळ्या निर्णयावरती एकमत झालंय। त्यामुळे मला असं वाटतं की जो मार्ग काढायचा होता सगळ्यांनी मिळून ठरवला, तो काढला गेलाय आणि त्यामुळे कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या संमतीनं
पुण्याची यंदाची विसर्जन मिरवणूक चांगली होईल. जे गणेश मंडळ सकाळी निघणार होते त्यांचं पण आता पूर्वनियोजित वेळेवर तेच सांगितलं ना, आमचं एक पण झालं. आता तुम्ही, मला असं वाटतं की त्यांची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक दोन लोकांच्या त्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया या ठिकाणी घ्या, म्हणजे आपल्याला अधिक स्पष्टता आहे. राज्य महोत्सवात लावले होते आणि तिथे जाहीर करून टाकलं होतं की आम्ही सकाळी 7 वाजता या सगळ्या विसर्जन ते सगळे आम्ही एकत्र आहोत ना आता ते सगळे एकत्र आहेत. राज्य ते सगळे तेच सांगतो ना, ते सगळे विषय संपलेत आता आमचे. आम्ही मागची मिरवणूक कशी झाली तशी यंदाची मिरवणूक ना, आणि ते स्वतः बोलतील, स्वतः बोलतील. नाही, मला वाटतं सांस्कृतिक मंत्री बाबा पुण्यामध्ये येऊन गेले, त्यांनी त्याच्या मागची नेमकी काय कल्पना आहे ती मांडलेली आहे. मला वाटतं राज्याला आज राज्य महोत्सवाचा दर्जा गणेशोत्सवाला दिला, ही प्रत्येक पुणेकरांसाठी, प्रत्येक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला विशेष करून सरकारला धन्यवाद देते की त्यांनी पुण्याच्या गणेशोत्सव, एकूणच महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाला आज हा दर्जा दिला. आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे. आणि त्याच्यातून निश्चितपणे जी काही शासनाची भूमिका असेल, ती काही त्याची रूपरेषा असेल, निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये गणेशोत्सवाच्या काळात आपण ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.